एक मोठी बातमी आहे। सुनेत्रा पवारांच्या नावाबाबत भाजप नेतृत्व सकारात्मक असल्याचं कळतंय। भाजपचं केंद्रीय नेतृत्व सुनेत्रा पवारांच्या नावाबाबत सकारात्मक आहे। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं सुद्धा मत आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। एनसीपी पार्टीचा अंतिम निर्णय झाला असेल तर सुनेत्रा पवार या एनसीपी पक्षाच्या गटनेत्या होऊ शकतात, मात्र त्यांना आधी आमदार म्हणून निवडून जावं लागेल। या घडीची मोठी बातमी। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत। सागर, केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा हिरवा कंदील दाखवलेला आहे। जर पवार कुटुंबियांपैकी आणि एनसीपीनं हे जर ठरवलं असेल तर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं। विनोद, सुनेत्रा पवार यांचं नाव ज्यावेळेस पुढे येत आहे त्यावेळेस भाजप एक इंडियातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि अर्थात राज्याचे मुख्यमंत्री देखील भाजपचेच आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांची सहमती वरून घेणं हे देखील अपेक्षित होतं आणि जी आत्ता माहिती मिळते त्यानुसार केंद्रीय नेतृत्वातल्या भाजपच्या यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाला सहमती दाखवल्याची माहिती आता समोर येते। सुनेत्रा पवार यांच्याबाबत उद्याच कदाचित सर्व आमदारांची बैठक घेऊन उद्या संध्याकाळपर्यंत शपथविधी करावा अशा हालचाली जोरदार सुरू झालेल्या आहेत। अर्थात राज्यपालांच्या सहमती पत्र आणि दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची सहमती अंतिम घेणं, या दोन गोष्टी संध्याकाळपर्यंत पूर्तता पूर्ण होतील आणि उद्याच या संदर्भातल्या महत्वाच्या घडामोडी घडतील असं दिसून येतं। तुर्तास भाजपच्या दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भामधले आणि सीएलपी पदाच्या संदर्भात सहमती दर्शवल्याची माहिती समोर आलेली आहे। अगदी अजून एक महत्वाची बातमी आहे। सागर, आमच्यासोबत असेच राहा। आपण पाहतोय सुनेत्रा पवार याच उपमुख्यमंत्री असणार आहे, हे जवळपास निश्चित झालंय। पक्षाचं नेतृत्वही सुनेत्रा पवारांकडेच असेल याबाबतही आता शंका उरलेली नाही। सुनेत्रा पवार याच उपमुख्यमंत्री असतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे। पुन्हा एकदा सागरकडे जाऊयात। सागर, सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाचं नेतृत्व आणि उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल हे जवळपास निश्चित झालंय। तशा स्वरूपाच्या राजकीय हालचाली सकाळपासून घडत आहेत। काय अधिक अपडेट्स आहेत? विनोद, सुनेत्रा पवार यांना सीएलपी लीडर म्हणून नियुक्त केले जाईल। उद्या आमदारांच्या बैठकीमध्ये एक मताने ठराव मांडला जाईल आणि तो मंजूर केला जाईल। त्यानंतरनं उद्याच या शपथविधी देखील घेण्याची जोरदार तयारी झालेली आहे आणि विशेष म्हणजे सुनेत्रा पवारांनाच राष्ट्रीय अध्यक्ष देखील पार्टीच्या करण्याबाबत पार्टीच्या सर्व नेत्यांची सहमती कोर टीमची जी आहे ती झाल्याची माहिती समोर येते। यामुळे फक्त उद्या आमदारांसमोर ठराव मांडणं आणि तो एक मताने मंजूर करणं अशा स्वरूपाचा निर्णय होईल असं सांगितलं जातं। दोन्ही अजित पवारांची जी निधनानंतर झालेली दोन्ही रिक्त पदं सुनेत्रा पवारांच्या जवळ दिली जातील असं सांगतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यसभेची जी सुनेत्रा पवारांची जागा रिक्त होईल ती पण पार्थ पवार यांना देण्याबाबतची सुद्धा हालचाली होता दिसून येतील असं सांगण्यात येत आहे। धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्स बद्दल। आत्ताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। सुनेत्रा पवार याच उपमुख्यमंत्री असणार आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं सुद्धा या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्याचं समजतंय।